पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी 4 मेच्या दिवशी 5 राज्यांच्या विधानसभांचे निकाल जाहीर झाले. बंगालमध्ये सत्ता बदल झाला असून भाजपनं 15 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांना सत्तेतून बाहेर केलंय. तमिळनाडूमध्ये मोठा उलटफेर झाला असून के स्टॅलिन यांच्या डीएमकेचा धक्कादायक पराभव झालाय. आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवत सत्तेत परत आले, तर पुद्दुचेरीमध्ये सुद्धा भाजपचा कमबॅक झालाय. ही चारही राज्य अशी आहेत जिथे काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. पण एक राज्य असं आहे जिथे काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसनं या राज्यात फक्त निवडणूक जिंकली नाही, तर सलग 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांच्या आघाडीला सत्तेतून बाहेर केलंय. हे राज्य म्हणजे दक्षिण भारतातलं केरळम. केरळमध्ये काँग्रेसचा जोरदार कमबॅक झाला असून काँग्रेसच्या यूडीएफ आघाडीनं 2/3 बहुमत मिळवलंय. इतर राज्यांमधून सफाया झालेला असताना केरळमध्ये मात्र आता काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे. पण काँग्रेसनं हे यश नेमकं कसं मिळवलं? केरळमध्ये पक्षाचा एवढा मोठा विजय कसा झाला? सगळीकडे झिरो झालेली काँग्रेस केरळमध्ये हिरो कशी ठरली? जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी केरळमचा निकाल नक्की काय लागलाय ते पाहूया. केरळमच्या विधानसभेत एकूण 140 जागा आहेत. राज्यात मुख्य फाईट आहे ती युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजेच यूडीएफ विरुद्ध लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजेच एलडीएफ यांच्यात. यूडीएफ मध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांच्यासोबत या आघाडीत इंडियन युनियन मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस, जोसेफ, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी, केरळ काँग्रेस जेकब या पक्षांचा समावेश आहे. दुसरीकडे एलडीएफ म्हणजे डावी आघाडी. यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल सेक्युलर अशा पक्षांचा समावेश आहे. केरळमध्ये आतापर्यंत जे ट्रेंड समोर आले त्यानुसार राज्यात यूडीएफ 140 पैकी 100 जागा जिंकत आहे, तर एलडीएफच्या खात्यात फक्त 35 जागा येत आहेत. भाजपनं 2 जागांवर लीड मिळवली आहे, तर अन्य पक्षांच्या खात्यात 3 जागा जात आहेत. केरळमध्ये बहुमताचा आकडा आहे 71. याचा अर्थ यूडीएफनं राज्यात 2/3 बहुमत मिळवलेलं आहे. जर काँग्रेस पक्षाचा विचार केला तर पक्ष 65 ते 70 जागा जिंकताना दिसतोय. याचा अर्थ काँग्रेसनं राज्यात घवघवीत असं यश मिळवलेलं आहे. मतदानानंतर जे एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले होते त्यात राज्यात एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यात अटीतटीची फाईट असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोल्सनं काँग्रेसला सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवला होता, पण बहुमत काठावर असेल असं म्हटलं होतं. यूडीएफला एवढं प्रचंड बहुमत मिळेल याचा अंदाज कोणालाही आला नव्हता. पण काँग्रेस पक्षानं हे नेमकं कसं साध्य केलं? केरळमध्ये पक्षाला एवढं मोठं यश कसं मिळालं ते समजून घेऊया. केरळमध्ये काँग्रेसच्या विजयाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे राज्यात डाव्या सरकार विरुद्ध असलेली अँटी इन्कम्बन्सी. केरळमध्ये मागच्या 10 वर्षांपासून डाव्या आघाडीच्या एलडीएफची सत्ता होती. सीपीएमचे पिनाराई विजयन हे 2016 पासून राज्याचे मुख्यमंत्री होते. खरं तर केरळचा इतिहास राहिला आहे की राज्यात दर 5 वर्षांनी सत्ता बदल होतो, पण 2021 मध्ये विजयन यांनी सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवून हा इतिहास बदलला होता. आता ते विजयाची हॅट्रिक करतील असा अंदाज असताना काँग्रेसनं सत्ता मिळवली, कारण राज्यात विजयन यांच्या धोरणांविरुद्ध मोठी अँटी इन्कम्बन्सी होती. केरळम हे राज्य सध्या मोठ्या कर्जाच्या सापळ्यात अडकलेलं आहे. सरकारकडे रोजचं वेतन आणि कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीयेत. यासाठी राज्याला कर्ज घ्यावं लागतंय. केरळचं सरकार सध्या कर्जाची परतफेड करण्यावरच अधिक पैसा खर्च करतोय. यामुळे राज्याची अर्थव्यवस्था मोडायला आलीये. काँग्रेस पक्षानं या निवडणुकीत हा मुद्दा सर्वाधिक उचलून धरला होता. पक्षाच्या नेत्यांनी यावरून विजयन यांना चांगलंच घेरलं होतं. याशिवाय केरळच्या तरुणांचं संधी अभावी परदेशात पलायन हा मुद्दाही या निवडणुकीत चर्चेत राहिला. काँग्रेसनं डाव्या पक्षांचं इकॉनॉमिक मॉडेल फेल झालंय असा प्रचार केला होता. याशिवाय केरळम सरकारच्या अनेक सरकारी विभागांमध्ये भ्रष्टाचाराचे तसंच घराणेशाहीचे आरोप झाले. एकीकडे पिनाराई विजयन हे राज्यात स्वच्छ प्रशासनाचा दावा करत होते, पण सरकारच्या या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांच्या इमेजला धक्का बसला होता. या सगळ्याचा फायदा काँग्रेस पक्षाला पर्यायानं यूडीएफ आघाडीला निवडणुकीत झाल्याचं दिसतंय. केरळमध्ये काँग्रेसच्या विजयाचं दुसरं कारण आहे ते म्हणजे काँग्रेसची निवडणूक स्ट्रॅटेजी. खरं तर केरळमध्ये सरकार विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी आहे हे दिसून येत होतं, कारण काही महिन्यांपूर्वी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या, जिथे एलडीएफ आघाडीला मोठा दणका बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही डाव्या पक्षांना फटका बसू शकतो असा अंदाज होता.
फक्त काँग्रेस पक्षानं याचा फायदा घेण्याची गरज होती, पण केरळ काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत मतभेद होते. या मतभेदामुळे राज्यात काँग्रेसला नुकसान होईल अशी शक्यता होती. पण पक्षाच्या नेतृत्वानं निवडणुकीच्या आधी हे सगळे मतभेद दूर केले. याची सुरुवात झाली तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यापासून. शशी थरूर हे केरळ काँग्रेसचे सर्वात मोठे आणि लोकप्रिय नेते. मात्र मागच्या काही महिन्यांपासून ते काँग्रेस पक्षावरती नाराज आहेत हे उघड उघड दिसत होतं. थरूर यांचे राहुल गांधी यांच्याशी मतभेद उघड झाले होते. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चाही मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या होत्या. पण या वर्षाच्या सुरुवातीला राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शशी थरूर यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. या तीन नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली होती. या दरम्यान थरूर यांचे काँग्रेस नेतृत्वासोबत जे काही मतभेद होते ते दूर करण्यात आले. त्यानंतर थरूर यांची प्रचार समितीचे सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांनी संपूर्ण राज्यभर काँग्रेसचा जोरदार प्रचार केला. इथे शशी थरूर यांची नाराजी काँग्रेस पक्षाला महागात पडली असती. मात्र पक्षाच्या नेतृत्वानं वेळीच थरूर यांची नाराजी दूर केल्यानं काँग्रेसला हे एवढं मोठं यश मिळालंय. आता अंतर्गत मतभेद दूर झाल्यानंतर काँग्रेस समोर आणखी मोठं आव्हान होतं, ते म्हणजे तिकीट वाटपाचं. काँग्रेस हायकमांडनं यासाठी ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांना केरळला पाठवलं. मूळचे गुजरातचे असलेले मिस्त्री यांनी तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत आपला संपूर्ण अनुभव पणाला लावला. त्यांच्या लक्षात आलं होतं की जनतेला सरकारमध्ये बदल हवा आहे, पण डाव्या पक्षाच्या आमदारांविरुद्ध लोकांच्या मनात तीव्र असा असंतोष नाही. तिकीट वाटप करताना काँग्रेसनं हा मुद्दा लक्षात घेतला आणि तरुण नेत्यांवर विश्वास दाखवण्याची स्ट्रॅटेजी आखली. मिस्त्री यांनी निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये कोणत्याही विद्यमान खासदाराला तिकीट दिले जाणार नाही. त्यांच्या या निर्णयाला पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला. केरळमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीच्या अगदी आधी खासदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधाकरन यांनी हा आदेश धुडकावून लावत आपल्याला निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. यामुळे काँग्रेस नेतृत्वाची अडचण झाली. शेवटी सुधाकर यांची समजूत काढण्याची जबाबदारी A.K. अँटनी यांच्यावर सोपवण्यात आली. मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा सुधाकरन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी पण त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली. यातून हा मेसेज गेला की काँग्रेसच्या हायकमांडनं सुधाकरन यांच्या योगदानाची दखल घेतली आहे, ज्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली. उमेदवारी वाटप झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक बंडखोर नेते तयार झाले होते. त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते K.C. वेणुगोपाल यांनी स्वीकारली. वेणुगोपाल यांना माहिती होतं की केरळमध्ये त्यांची स्वतःची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः बंडखोर नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि असंतुष्ट नेत्यांची नाराजी दूर केली. या सगळ्याचा परिणाम हा झाला की काँग्रेस पक्ष ही निवडणूक एकजुटीने लढला आणि एवढा मोठा विजय मिळवला. केरळमध्ये काँग्रेसच्या विजयाचं तिसरं कारण आहे ते म्हणजे पक्षाचं सोशल इंजिनिअरिंग. राज्यात काँग्रेसची इंडियन युनियन मुस्लिम लीगशी आघाडी होती. या पक्षाचा राज्यातल्या मुस्लिम मतदारांवरती चांगला होल्ड आहे. त्यामुळे या समाजाची मतं आपल्याला मिळतील याची खात्री काँग्रेसला होती. पण यात कोणतीही उणीव राहू नये, मुस्लिमांची 100% मतं आपल्यालाच मिळावी यासाठी काँग्रेसनं इम्रान प्रतापगडी यांच्यासारख्या खासदाराला प्रचाराला बोलवलं. प्रतापगडी हे प्रसिद्ध उर्दू शायर आहेत. त्यांना प्रचारासाठी बोलवून काँग्रेसनं मुस्लिम मतदार पूर्णपणे आपल्याकडे येतील याची खात्री करून घेतली. याशिवाय केरळमध्ये ख्रिश्चन समाज सुद्धा मोठ्या संख्येने आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा समाज काँग्रेस पक्षाचा मतदार राहिला आहे. हा समाज या निवडणुकीत आपल्या बाजूनच राहावा यासाठी काँग्रेसनं निवडणुकीच्या काही काळ आधी सनी जोसेफ यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. आता निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी 3 संभाव्य उमेदवार आहेत. K.C. वेणुगोपाल, V.D. सतीशन आणि रमेश चेन्निथला. हे तिघही नायर समुदायाचे आहेत. या तिघांचं काँग्रेस पक्षात जे स्थान आहे त्याचा फायदा पक्षाला नायर समाजाची मतं मिळण्यामध्ये झाला असं आता म्हटलं जात आहे. काँग्रेस पक्षाच्या या सोशल इंजिनिअरिंगचं उत्तर डाव्या पक्षांकडे नव्हतं. यामुळे काँग्रेस पक्षाला केरळमध्ये एवढा मोठा विजय मिळाल्याचं बोललं जात आहे. थोडक्यात काय तर काँग्रेस पक्षाचा केरळमधला हा विजय पक्षासाठी संजीवनी देणार आहे. 4 राज्यांमध्ये काँग्रेसचा सफाया झाला असला तरी केरळमध्ये मात्र पक्षानं सत्तेत कमबॅक करत आपली प्रतिष्ठा राखली आहे. आता राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? केरळमधल्या काँग्रेसच्या विजयाची आणखी काय कारणं आहेत? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.